इतिहासामध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही। ते आणि जनता उन्हात आहे, त्यामुळे दोनच भाषण करूया। आम्ही सगळे नंतर 26 तारखेपर्यंत भाषण करणारच आहोत। तुम्हाला ऊन लागत नाही, पण आम्हाला तुम्ही उन्हात पाहवत नाही। आणि म्हणून आता आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर खूप सभा होणार आहेत, सगळ्यांची भाषणं होणार आहेत। आज मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, अनूप धोत्रेंसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवलाय। गेले 2.5 वर्ष अनूप धोत्रे या अकोल्यामध्ये वण फिरतायत। हे थांब रे बाबा, मध्ये बोलू नको, चल। या ठिकाणी ते वण फिरतायत आणि एक प्रकारे विकासाची धुरा ही अनूप धोत्रेंनी हातामध्ये घेतली। आणि संपूर्ण अकोला मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं, यावेळी संजू भाऊंची तब्येत ठीक नाही, त्यांचा आशीर्वाद आहे पण ते मैदानात उतरू शकणार नाही। आम्ही सगळ्यांना विचारलं, सांगा कोणाला तिकीट द्यायचं। सगळ्यांनी एकमताने सांगितलं, अनूप धोत्रे यांच्यासारख्या युवा नेत्याला तुम्ही मैदानामध्ये उतरवा। आणि आज अनूप धोत्रे हे मैदानामध्ये आहेत। बंधू भगिनींनो, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे। हे मत अनूप धोत्रेंना नाही आहे। या ठिकाणी अनूप धोत्रेंना मत दिल्यानंतर, त्यांचं बटन, कमळाचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोण प्रधानमंत्री होणार? त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे। आम्ही कोणाच्या विरोधात मत मागत नाही, आम्ही मोदीजींकरता मत या ठिकाणी मागतोय। कारण मला एक गोष्ट माहिती आहे, आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललोय। कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील, काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत। बंधू भगिनींनो, आपल्याला काही करायची आवश्यकता नाहीये। तुम्ही इतिहास तपासून बघा, इतिहासामध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता।